आता जिथं जाईल तिथं सगळ्याच्या वयस्कर लोकांच्या तोंडात हेच आहे की बाबा आताच्या पोरांना मायाच नाही, दया मायाच नाही, कोणी करत नाही. ह्या का व्हायला लागले? ह्या गोष्टींच्यामुळे व्हायला लागले. माया दया ही कमी झालेली आहे. सहज सगळ्या गोष्टी आता विकत मिळायला लागले, सगळं सहज उपलब्ध व्हायला लागले. पैशाची मुबलक आहे आता सगळ्यांच्याकडे, आणि पैसे फेकले की काही मिळते असं होऊन बसले. त्यामुळे माणसांची माया कमी झाली आहे. पण त्यामुळे खरं बघा अजून मला वाटते 4 खांदेकरी तर लागतातच, शेवटी लागतात की नाही 4 खांदेकरी. हळूहळू आता ते पण काय होते कुणाला माहिती, ते पण काय करतात आता खरोखर तो पण बिझनेस चालू केलाय ना, कुणीतरी हा बिझनेस पण चालू केलाय आणि ते विधी करून देतात. ते सगळं तुमचा माणूस मेल्यावर असलं पण आलेलं आहे ना, म्हणजे तो पण व्यवसाय करायला लागले. मग हे काय व्हायला लागले? ह्याला कारणीभूत आम्हीच आहे. एक घटना घडलेली, तुम्हाला पण कदाचित ऐकून माहित असेल. ते कुठल्या गावचे काय मला माहित नाही, पण एक काका होते वयस्कर, म्हणजे की बँकेत जॉब करायचे. ते बँकेत जॉब करत असल्यामुळे पैसा मुबलक होता, भरपूर पैसा. पैशाने त्या भरपूर पैसा आहे म्हणून त्यांनी आपल्या मुलग्याला मुलगीला सगळ्यांना शिकवलं, छान शिक्षण दिलं. मुलं परदेशला गेली, ती शिकायला परदेशला पाठवलं. ती परदेशात शिकली आणि तिथंच सेटल झाली. मुलं दोन्ही पण मुलं तिथं सेटल झाली, मुलगाही असू दे मुलगीही असू दे तिथं सेटल झाली. त्यांची लग्न झाली, ते परदेशातच तिकडच राहायला लागले. हे नवरा बायको दोघच होते. पैसा भरपूर होता, सुरुवातीला काय वाटलं नाही. नंतर कसं झालं बघा, त्यांच्या मिसेस ज्या होत्या त्यांची बायको वारली आणि ते एकटेच झाले. मग त्यांच्या खाण्यापिण्याचं काय सगळं अवघड यायला लागलं ना. आणि त्यातच काय झालं, त्या प्रॉब्लेमच्या ह्याच्यात त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, लकवा मारला त्यांना. आता लकवा मारला त्यांना, त्यांची सेवा करणार कोण, त्यांचं व्यवस्था बघणार कोण? मग यावेळेला काय केलं की मुलांना एक माणूस ठेवला पैसे देऊन की बाबा यांची व्यवस्था सगळी करायची, यांचं काय असेल खाणं पिणं बाकी सगळ्याच गोष्टी तुम्ही बघायच्या. आणि जे औषध आणायला जायला लागायचं गाडी करून घेऊन, तिकडं पण तोच माणूस नेत होता. त्याला पेमेंट दिलं जायचं, त्याला असं ठरवूनच ठेवलेलं होतं. आणि एकदा तो माणूस बघा त्यांना औषधासाठी घेऊन गेला होता, पण ते लांबचं अंतर असल्यामुळे मध्ये त्यांना थांबायला लागत होतं. एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यांना घेऊन तो जो काय कामासाठी थांबलेला होता, तो कामगार म्हणा, त्यांच्या सेवेसाठी जो थांबलेला होता, एका हॉटेलमध्ये थांबले होते. ज्या रूम मध्ये होते तिथं त्या माणसाला त्याने ठेवलं. आणि त्या दिवशी खरं त्या माणसाची जी मुदत होती पगार म्हणजे कामाची जी होते, वर्ष त्याचं संपलं होतं. म्हणताना ह्यानं काय केलं, त्या माणसाला तिथंच सोडलं आणि तो निघून गेला. माझं वर्ष संपलंय म्हटला, मी जे काही त्यांच्या बरोबर करार केलेला तो माझा कामाचा आजचा विषय संपलाय म्हटला. आणि तो तिथून निघून गेला आणि त्या माणसाला त्याने त्या रूम मध्ये तिथंच ठेवलेलं होतं. दुसऱ्या दिवशीपर्यंत सकाळपर्यंत त्या माणसाचे म्हणजे काय हाल हवाल नाही किंवा त्या रूम मधनं कोण आलं गेलं नाही, दिसत नाही. म्हटल्यानंतर चौकशी केली जाते ना, तसं हॉटेलवाल्यांनी चौकशी केली, बघितलं गेलं तर ती व्यक्ती मृत झालेली होती, मेलेली होती. आता या हॉटेलवाल्यांना समजना की बाबा हा माणूस कुठल्या गावचा, कुठं कळवायचं, काय करायचं. मग तरी त्यातून त्यांनी कसा तरी काहीतरी त्यांच्याकडे कागद वगैरे असेल काय असेल त्याच्यावरून शोध लावला. ते कळलं ते कुठल्या गावचे आहेत. मग त्या गावामध्ये कळवलं गेलं, त्या गावातले जे असे ठराविक लोक असतात, मोठे जे कमिटी असेल हे असेल, ते असे लोक तिथं गेले. त्या लोकांनी बघितलं, त्यांनी सांगितलं होय म्हणजे आमचे केस आहे, ती म्हणली आमच्याच गावचे आहे, ते सगळं सांगितलं. मग म्हणाले पोलिस पण आलेले तोपर्यंत. मग पोलिसांनी म्हणजे मग काय करायचं नाही, काय नाही, त्यांच्या मुलाला कळवूया, मुलाला मुलीला. मग ह्याने मुलाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. मुलाला शेवटपर्यंत कॉन्टॅक्ट झालाच नाही, त्याला फोन लागलाच नाही मुलाला की बाबा तुझे वडील गेले म्हणून सांगायला. आणि मुलीला पण ह्याने फोन करायचा प्रयत्न केला, पण किती वेळ तिला पण फोन केला तर लागत नव्हता. एका कुठल्या तरी पॉइंटला 1-2 मिनिटासाठी ती कुठेतरी ऑनलाईन असं आलेलं येऊन त्याच्यात तिला कॉन्टॅक्ट झाला. त्या कॉन्टॅक्ट नंतर ज्यावेळी तिला सांगितलं गेलं की तुझे वडील वारलेत आणि त्यांचे अंत्यसंस्कार करायचे, तुझ्या भावाला फोन लागत नाहीये, त्याला निरोप पोचत नाहीये आणि काय करायचं, त्या मुलीनं काय उत्तर दिलं असेल सांगा. कल्पना करून सांगा. मुली आपण काय म्हणतो की मुलं थोडी निगरगट असतात, माया ही मुलींनाच असते म्हणतो की नाही, म्हणतो ना. त्या मुलीनं उत्तर दिलेलं आहे का? त्या मुलीनं सांगितलं वारलेत ना, त्यांचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा, माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, त्यांचं माझं काही जमत नाही, त्यांचा माझा काही संबंध नाही आहे. आणि त्यामुळं त्यांचा अंत्यविधी करा नाहीतर आणखी काही करा, मला काय देणं घेणं नाही. आणि मला पुन्हा फोन येता कामा नये, मला तुम्ही फोन करायचा नाही, एवढं सांगून तिनं फोन ठेवून दिला.
मग आता विचार करा, मुलींची माया ही अशी असते, एवढं निगरगट्ट त्या मुलीचं काळीज का असेल. बरं झालं असेल, काही चूक झाली असेल, काही गोष्टी घडल्या असतील तुम्ही, पण आई वडील होते तुझे जन्मदाते की बाबा ज्यांनी तुला हे जग दाखवलं होतं त्याच बापाबद्दल तुझ्या ह्या भावना, एवढं निष्ठूर, एवढं कटक. मग त्यामुळे त्यावेळेला लोकांना असं वाटलं की बाबा यांनी पैसा मिळवून पोरांना जे शिक्षण दिलं, परदेशात पाठवलं, यापेक्षा एक 4 संस्कार दिले असते तर ह्या गोष्टी घडल्या असत्या. म्हणून मुलांसाठी फक्त पैसा गरजेचा नाहीये, पैसा नको, संस्कार पण द्या त्याबरोबर. पैसा थोडा कमी असू दे पण संस्कार फार महत्वाचे. ह्या संस्काराच्या जोरावर मुलगा पैसा कमावू शकेल, पण जर पैसा कमावला तर संस्कार विकत मिळत नाही. कुठं लक्षात घ्या, संस्कार हे पहिल्यापासूनच व्हावे लागतात. आणि हे संस्कार आणि संस्कृती आपण जे म्हणतो ना, हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. लक्षात घ्या, संस्कार आणि संस्कृती ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. का तर संस्कृती ही संस्काराशिवाय पुढे जात नाही. आपली जी पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे, आपण संस्काराच्या माध्यमातून आपण ही संस्कृती पुढे नेत असतो. आणि जर संस्कार नसतील तर संस्कृतीचा काहीच उपयोग नाही, ती तिथंच थांबणार आहे. म्हणूनच हे दोन्ही पण एकमेकावर अवलंबून आहेत आणि हेच आपण मुलांना द्यायला पाहिजे, गरजेचं आहे. आता मग अशी माझी ओळख करून देताना त्यात एक सांगितलं होतं बघा की मुलींच्यासाठी जे काय स्मार्ट गर्ल वर्कशॉप होतं त्याच्यात मी ट्रेनर म्हणून पण काम करते. ते काय आहे नेमकं सांगते तुम्हाला मी, की मुली ज्या असतात 8वी पासून पुढच्या मुली, कळत्या पाहिजे, चांगल्या जाणत्या मुली, 8वी पासूनच्या पुढच्या मुली, लग्न न झालेल्या किती वयाच्या मुली असतील तरी चालतात. ह्या मुलींच्यासाठी हा खरं तर प्रोग्राम आम्ही करतो. हा प्रोग्राम खरं तर करायला लागलं हे दुर्भाग्य. हे का करायला लागायला लागले का आजकाल कसं झालेलं आहे, आपल्या घरात आपला संवाद नाहीये, मुलांशी आपला संवाद नाहीये, अजिबात नाहीये. मुलं मोठी व्हायला लागली की एक म्हण आहे बघा मुलांच्या बाबतीत, की जेव्हा बापाची चप्पल पोराला यायला चालू होते तेव्हा बापानं पोराचा मित्र व्हावं. मग हे जसं मुलांच्या बाबतीत आहे तसं मुलींच्या बाबतीत सुद्धा आहे. मुलगी जेव्हा मोठी होते तेव्हा आईनं तिच्या सोबत एक मैत्रिणीचं नातं ठेवा आणि तिथं आपल्याला खरं तर मेंटेन ठेवावं लागतं. तुम्ही आईही आहात आणि तिची मैत्रीण पण आहात, ही दोन्ही नाती एका वेळेला जायला पाहिजे. का तर तिला आई म्हणून एक भीती पण वाटली पाहिजे आणि तिनं मैत्रीण म्हणून तुमच्यापासून काही लपवूनही नाही ठेवलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या मुलींना आम्ही ज्या सांगायच्या असतात त्याच आम्ही ह्या 2 दिवस त्या मुलींच्यासाठी सांगत असतो. पण ह्यामध्ये गरज पालकांना सुद्धा सांगण्याची आहे. शेवटच्या दिवशी आम्ही 1 तास पालकांचा पण घेतो, पालकांना पण सांगतो. आणि हे पालकांना जे काय मी सांगतो ते तुम्हाला मी आज इथं सांगणार आहे. का तर मुलींच्या बरोबर बघा, ज्यावेळेला आपण संवाद साधायला चालू करतो, मुलीला आपण मैत्रिणीसारखं तिच्याबरोबर वागायला चालू करतो, त्यावेळेस मुली आपल्याला सगळ्या गोष्टी सांगायला चालू करतात. मग ह्या कधी असतात की बाबा एक 8वी नंतरच्या पोरी खूप शहाण्या होतात. आणि आताच तर मी म्हणलं ना कलियुग आहे, आत्ता मुलं एवढ्या लवकर शिकतात, त्यांना काही सांगावं लागत नाही, फार लवकर सगळं शिकतात. आणि सगळ्यात मुलं म्हणजे अनुकरण प्रिय आहेत मुलं. जे आम्ही करतो घरात तेच पोरं करतात, ते बघितलेलं तेच करतात.